जिल्हा परिषदेत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन। धुळे जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या नवीन आवृत्तीचे उद्घाटन सोमवारी 7 सप्टेंबर रोजी करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे होत्या, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती बोरसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात गेल्या वर्षीच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात आले। यात वडगाव, ताजपुरी आणि कदाणे ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आले। तसेच स्वर्गीय आबासाहेब खेडकर, स्वर्गीय वसंतराव नाईक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आले। या वर्षीच्या अभियानात ग्रामीण भागातील प्रत्येक घरात शौचालय असावे, स्वच्छ पाणी उपलब्ध असावे, कचरा व्यवस्थापन व्यवस्थित असावे यासारखे उद्देश ठेवण्यात आले आहेत। यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांनी या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याचे स्वरूप बदलण्याचे स्वप्न पाहिल्याचे सांगितले। त्यांनी सर्व ग्रामपंचायतींना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले। गव्हर्नमेंटच्या स्कीम प्रमाणे आमच्या गावाने, आमच्या ग्रामपंचायतीने सुद्धा हिरारीने सहभाग घेतलेला आहे। स्वर्गीय 2022-23 या वर्षी स्वर्गीय आर पाटील यांच्या मार्फत स्मार्ट ग्राम योजनेमध्ये आमच्या ग्रामपंचायतीने सहभाग घेतला आणि त्या ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन आणि ते गव्हर्नमेंटचे निकष जे आहेत, म्हणजे 100पेक्षा जास्त निकष होते, त्याप्रमाणे झेडपीची जी टीम आहे त्यांनी वेळोवेळी आमच्या ग्रामपंचायतीला भेट देऊन आणि आमच्या गावाची निवड केलेली आहे। त्यामध्ये आम्हाला तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय असे 2 बक्षीस आमच्या ग्रामपंचायतीने मिळवलेले। त्यामुळे जिल्हा तालुक्याचं 10 लाखाचं बक्षीस आणि जिल्ह्याचं 40 लाखाचं बक्षीस आज घेण्यासाठी आमची ग्रामपंचायतीची पूर्ण टीम इथे उपस्थित झालेली आहे। स्मार्ट ग्राम योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निकषानुसार काम करून आम्ही गावामध्ये पाणी पुरवठा, शौचालय, बंदिस्त गटार आणि कुपोषण मुक्ती आणि गावातील तंटे आम्ही गावातच मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हा एक निकष, तसेच ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीओ मोरे साहेब यांनी आमच्या ग्रामपंचायतीला सुद्धा वेळोवेळी भेट देऊन आम्हाला ज्या काही त्रुटी होत्या त्या बाबतीत त्यांनी खूप म्हणजे मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामुळे आम्ही आजचा हा पुरस्कार घेण्यासाठी आज इथं उपस्थित राहिलो। कुठली का गोष्ट सगळं व्यक्त केली गेली पाहिजे, मग ती आपल्यापासून छोट्याशी असो का मोठ्याची असो, ती का केली गेली पाहिजे की कुठली तरी भावना व्यक्त झाली तर त्याचा कुठेतरी मार्ग नक्की निघतो। मी पण आता मला 12-13 वर्ष होऊन चालले सरपंच किंवा बोराडी ग्रामपंचायतची पूर्ण असताना माझ्याबरोबर सरपंच सुद्धा आलेले आहेत, आमचे ग्रामसेवक सुद्धा आलेले आहेत। ही गोष्ट तेवढी निश्चित आहे, कुठलंही काम करत असताना जसं बैलगाडीला 2 बैल असतील किंवा 2 चाकं असतील, ते समान चालणारे असले तर त्याचा कुठेतरी विकास किंवा त्याला चालण्याची व्यवस्थित पद्धत ही मिळत असते। तसं आमचं सुद्धा आहे, आमचे ग्रामसेवक असतील, त्याबरोबर आमचे सरपंच असतील, आमच्या ग्रामपंचायतची पूर्ण टीम असेल, यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभतं आणि मोलाचं सहकार्य गावाचं लाभतं। आणि गावाचं सहकार्य केव्हा लाभतं, जेव्हा आपलं काम कुठेतरी दिसतं, आपण काहीतरी करताना दिसतो, त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण ज्या लोकांना पाठिंबा दिलेला आहे, ज्या लोकांना आपण निवडून दिलेला आहे, त्याचं आपल्याला फळ हे त्यांच्या माध्यमातून मिळत असतं। 2 वेळा निवडणूक केली साहेबांनी आणि तिसऱ्यांदा आमची बोराडी ग्रामपंचायत ही बिनविरोध झालेली आहे। पूर्ण लोकनियुक्त सरपंच सुद्धा बिनविरोध आहे आणि पूर्ण 17ची 17 बॉडी सुद्धा आपली पूर्ण बिनविरोध आहे। जर भविष्यात माझ्या गावाने किंवा इतर नेत्यांनी नाही किंवा मी जरी विचार केला तर आम्ही नगरपंचायतीत केव्हा चाललेलो याचा अंदाज सांगता येत नाही। म्हणजे माझी सुद्धा इच्छा आहे की आपण गेलं पाहिजे, कारण इथे काम करत असताना जो मजा येतो तर तिथे करताना अजून जास्ती मजा येऊ शकतो असं मला वाटतं। मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करत असताना मला कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कुठल्याही लोकांनी मला कधीच थांबवलेलं नाही आणि माझी प्रत्यक्ष ओळख अशी सांगायचा प्रयत्न करतो साहेब। मी तुम्ही आले होते तेव्हा सुद्धा, मातुश्री साहेब होते तेव्हा सुद्धा
आणि जेव्हा दोन मॅडम होत्या तेव्हा सुद्धा जरी माझे मोठे बंधू अध्यक्ष होते तरी सुद्धा मी असं म्हणायचो किंवा मी आज पण असं सांगतो, मागच्या एक 6 महिन्यापूर्वी हाच कार्यक्रम होता संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा, त्याच्यामध्ये मी मागच्या वेळेस पार्टिसिपेटला मी भाग घेतला होता. मी यावेळेस भाग घेतलेला नव्हता, कारण की मी तर यावेळेस भाग घेतला असता तर परत माझं नाव येणार होतं. परंतु ज्या बंधूने माझं एवढं तोंडभरून कौतुक केलं किंवा मला काही गोष्टी सांगितल्या तर माझा तेवढा मोठेपणा पण आहे. जर आपल्याला वाटतं की आपणच नुसतं मोठं न होता आपल्याबरोबर सगळेजण मोठे झाले पाहिजे या उद्देशाने आपल्याला सांगितलं. आमच्या ग्रामपंचायतीने या वेगवेगळ्या योजनेमध्ये आपलं बक्षीस प्राप्त केले, या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचं जे उगम झालं होतं, सुरुवात झाली होती, तो 2000च्या आसपासचा वेळ बघितला तेव्हा आपल्याला खरं महत्त्व कळतं की संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये किती मोठं आहे. आता तरी आपण मागच्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून स्वच्छ भारत अभियान, ग्रामीण स्वच्छ भारत शहरी ह्या कन्सेप्ट क्रिएट केल्या आणि आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सुधारणा केली आहे. परंतु संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे जवळपास आता 20 वर्षापासून आपण जास्त महाराष्ट्रात राबवत आहे, त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. सरपंच महोदयांच्या प्रतिक्रिया ऐकून खरोखर छान वाटतं की आपण सर्व जे या हॉलमध्ये बसलेलो आहे, आपण ग्राम विकास विभाग या शीर्षकाखाली आपण सर्वजण कार्यरत असतो. एक बेसिक युनिट म्हणजे गाव, आणि गावातला बेसिक युनिट म्हणजे सरपंच महोदय आणि ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी. कोणतीही योजना कशी गाव पातळीवर ती जोडी कशी काम करते, त्यांचं नियोजन कसं असतं, त्याच्यावरच सर्व काही डिपेंडेंट आहे आणि त्याच्यावरच आमच्या सगळ्यांचं सुद्धा यश अपयश हे त्याच्यावर अवलंबून आहे. सगळ्या विकासाची सुरुवात, सगळ्या विकासाचा अंतिम ध्येय हे गावावरच येऊन थांबतं. आणि तिन्ही सरपंच महोदयांचं जे मी ऐकलं त्याच्यातून हे जाणवतं की जर गाव पातळीवर नेतृत्व चांगलं असतं आणि त्याच्यामुळे त्याला सोबत प्रशासकीय जोड असली तर कोणीच गावाचे विकास, कारण की